नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आता मालिकेमध्ये खूप छान ट्विस्ट आलाय. प्रिया आता घरी फोन करून सांगतीये की ती प्रेग्नंट आहे आणि तो फोन नेमकं आता पूर्णा आजी उचलतीये आणि या सगळ्यामुळे पूर्णा आजीची तब्येत चांगलीच बिघडली आहे. तर त्याचप्रमाणे प्रियाने आता कल्पनासाठी पत्र देखील लिहिलंय. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर काल पाहिलं आपण की सायली आता त्या अर्जुनचा लहानपणीचा जो वाढदिवस असतो त्याबद्दल अगदी डिटेलमध्ये सगळी काही माहिती सांगत असते की कशा प्रकारे अर्जुन तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी बोलत होता की त्याला औक्षण करवून घ्यायचंय आणि अगदी लहानपणापासून त्याला औक्षण हा शब्द बोलता येत नव्हता आणि मग मामीने त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला आणि त्याला औक्षण केलं. तेव्हा पूर्णा आजीने त्याच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घातलं होतं आणि पाहता क्षणीच मला ते लॉकेट अगदी छान आवडलं होतं आणि मी त्याला तसं खुणेने सांगितलं देखील होतं. तर हे सगळं काही सायली म्हणजेच ही तन्वी आहे आता अगदी डिटेलमध्ये सांगत असते आणि बाकी सगळेजण तर अगदी शॉक झालेले असतात हे ऐकून. पूर्णा आजी मात्र अगदी कौतुकाने ऐकत असते तिच्या तन्वीच्या तोंडून हे सगळं काही. पण बाकीचे मात्र शॉक झालेत की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या डिटेलमध्ये सायलीला कशा माहीत झाल्या बरं. सगळेजण तर हाच विचार करत असतात. त्यावर पूर्णा आजी बोलते, हो अगं मला देखील हे सगळं जसंच्या तसं आठवतंय बघ. तेवढ्यातच प्रतिमा कल्पनाला बोलते की कल्पना आणि तिला दोघी जणी कुजबुजत असतात इथे. तर प्रतिमा कल्पनाला बोलते की कल्पना अगं सायलीला हे सगळं काही इतक्या डिटेलमध्ये कसं माहित ग. त्यावर कल्पना बोलते की हो ना, मी तर नाही सांगितलं. कदाचित ना अर्जुनने सांगितलं असेल हे सगळं काही. अगं पण बघ ना, म्हणजे सायली हे तन्वीचं नाटक करण्यासाठी अर्जुनला चक्क अरेतुरे करतीये. तर आता अर्जुन देखील विचार करत असतो की मी तर नाही सांगितलंय सायलीला हे सगळं, मग हिला हे सगळं कसं माहित बरं. हा, कदाचित ना मम्मा आणि प्रतिमा आत्या दोघींनी सांगितलं असेल. त्यावर आता पूर्णा आजी पुढे बोलते, हो आणि तू गार्डन मध्ये पडलीस तेव्हा मग खूप रडत होतीस तू आणि मग माझ्या नातवाने ते लॉकेट तुला आवडलं होतं म्हणून ते तुझ्या गळ्यामध्ये घातलं आणि तेव्हापासून ते लॉकेट आता तुझंच आहे. तर सायली मात्र विचार करत असते की यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काय घडलं होतं हे सगळं काही मला इतक्या डिटेलमध्ये कसं माहीत झालं बरं. मी हे सगळं काही काय बोलत होते, मला हे सगळं डोळ्यासमोर कसं दिसत होतं. तर इकडे पुढचा सीन दाखवलाय आता कोर्टाचा. आता सचिनने महिपतला सोडवायचंच ठरवलंय आणि आज त्या केसची हिअरिंग असते. आता कोर्ट सुरू झालंय. चैतन्य देखील आता लपत छपत त्या हिअरिंगला येऊन बसलेला असतो. तर आता कोर्ट सुरू होतं आणि जज साहेब विचारतात की महिपत शिखरेंबद्दल तर नक्की त्यांचा वकील जो आहे त्यांना आता त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यावर आता हे जे जेलर साहेब असतात ते आता त्या चौकटीमध्ये येतात आणि सांगत असतात की महिपत शिखरे जेव्हा जेलमध्ये आले तेव्हा ते खूप गुंडगिरी वगैरे करत होते, दादागिरी करायचे. पण हळूहळू त्यांना त्यांची चूक समजली आणि आता ते जेलमध्ये सगळ्यांशी प्रेमाने वागतात आणि इतकंच नाही तर जेलमध्ये जे काही कामं वगैरे दिले जातात ना ते अगदी प्रामाणिकपणे करतात. त्यावर आता जज साहेब बोलतात की यामध्ये विशेष असं काहीच नाही, हे तर सगळेच कैदी जे असतात ते असेच वागतात, मग यामध्ये वेगळं काय आहे. त्यावर आता ते जेलर साहेब सांगतात की हो म्हणजे त्यांच्यावर कोणी हात उगारला, त्यांना कोणी काही बोललं तरीही ते अग्रेसिव्ह होत नाही, ते भांडण वगैरे करत नाहीत, त्यांचं वागणं अगदी सुधारलेलं आहे आणि म्हणूनच तर मग त्यांच्या या सुधारलेल्या वागण्यासाठी मी त्यांना सर्टिफिकेट देखील दिलं होतं जेलकडनं. तर सचिन लगेच आता त्या देशमाने वकिलांच्या कानात येऊन कुजबुजतो आणि त्यांना सांगत असतो की ते सर्टिफिकेट दाखवा आणि ते देशमाने वकील देखील ते सर्टिफिकेट आता कोर्टाला दाखवतात आणि सांगतात की हा एक पुरावा आहे की खरंच आता महिपत शिखरे सुधारलेत, ते आता चांगलं वागायला लागलेत आणि त्यांच्यावर जे काही आरोप केले गेलेले आहेत ते सगळे काही खोटे आहेत. हे सगळं त्यांच्याकडनं नागराजने करवून घेतलं होतं
आणि याचे काही साक्षीदार वगैरे देखील मला सादर करायचे, तर ते देशमाने वकील 1-2 साक्षीदार देखील इथे सादर करतात, जे की आता महिपतच्या बाजूने बोलत असतात. तर इकडे पूर्ण आजी ते लॉकेट आता सायलीच्या गळ्यामध्ये घालते आणि बोलते की हे लॉकेट आता तुझ्या गळ्यामध्येच असायला हवंय. आता सायलीला देखील खूप छान वाटत असतं खरं तर ते लॉकेट घातल्यानंतर. आता ती विचार करत असते की मी हे लॉकेट तर प्रियाच्या गळ्यामध्ये खूप वेळा पाहिलंय, पण तरी देखील माझा या लॉकेटशी काही एक संबंध नसताना मला असं का वाटतंय की या लॉकेटचा आणि माझा काहीतरी संबंध नक्कीच आहे म्हणून. आता ती मात्र इथे परत एकदा तन्वीच्या आणि त्या लॉकेटच्या विचारांमध्ये गुंग झालेली असते. तर इकडे कोर्ट सुरू आहे आणि हे देशमाने वकील आता ते सर्टिफिकेट आणि अजून काही डॉक्युमेंट्स वगैरे जे असतात ते कोर्टाला दाखवतात आणि सांगतात की महिपत शिखरेंच्या पडत्या काळामध्ये त्यांनी नागराजकडनं कर्ज घेतलं होतं आणि याचाच गैरफायदा घेत नागराजने त्यांच्याकडनं हे सगळे काही गुन्हे करवून घेतले होते. पण या सगळ्या गुन्ह्यांचा यांना आता पश्चाताप आहे. तर आता सरकारी वकिलांना विचारण्यात येतं, तर सरकारी वकील देखील आता यावर काही एक ऑब्जेक्शन घेत नाहीत. नाही, ते देखील आता सचिनला आणि या मानेला मिळालेले असतात म्हणायला. तर इकडे सुभेदार रविराज बोलतो की पूर्णाई, आता त्या पुढच्या आठवणी नको आहेत, आपण या सगळ्या काही तन्वीच्या बालपणीच्या आठवणी आता इथेच थांबवूयात. त्यावर प्रताप देखील बोलतो, हो, त्या रात्री वाढदिवसानंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि परत परत आता त्याच त्याच आठवणी नको आहेत आपल्याला. प्रतिमा बोलते की आता आम्हाला निघायला हवंय, पूर्णाई येतो आम्ही. आता रविराज आणि प्रतिमा आता जायला निघालेले असतात आणि जाताना ते सायलीला बोलतात की सायली आता निघतो आम्ही, पण खरं तर सायलीचं लक्षच नाहीये. त्यानंतर अर्जुन तिला खुणावतो. आता सायली थोडी भानावर येते आणि बोलते की मला तर वाटलं होतं की तुम्ही आजच्या दिवस मुक्कामी थांबाल. त्यावर रविराज बोलतो की आम्ही थांबणार तर नाही होत, पण 3-4 दिवसानंतर आम्ही परत एकदा चक्करला येऊ म्हणून. आणि आता ते सायलीला काळजी घ्यायला सांगून निघून जातात. तेवढ्यातच अर्जुनला फोन येतो आणि म्हणून तो फोनवर बोलायला बाजूला जातो. तर अस्मिता सायलीला बोलते की सायली, अगं मी माझ्या खोलीमध्ये आहे, तुला काही हवंय का? तुला जर काही हवं असेल ना तर मला आवाज दे, मी खोलीमध्येच आहे. आणि आता सगळेजण हळूहळू तिथून निघून गेलेले असतात. सायली एकटीच आता डायनिंग टेबलवर तिथे बसलेली असते आणि ती अजूनही त्या तन्वीचाच विचार करत असते. तिला त्या लॉकेट बद्दल इतकं प्रेम का वाटतंय, तिने आधी देखील ते लॉकेट वापरलंय किंवा तिचा त्या लॉकेटशी काही संबंध आहे असंच तिला आता सतत वाटत असतं. ती विचार करत असते की ते तिला एवढा वाढदिवसाचा प्रसंग देखील एवढा तंतोतंत तिच्या डोळ्यासमोर कसा दिसला असेल बरं. तर इकडे कोर्टामध्ये आता सरकारी वकिलांनी देखील काही ऑब्जेक्शन वगैरे घेतलेलं नाहीये, त्यामुळे कोर्ट आता त्यांचा डिसिजन सांगतं आणि त्यांचा डिसिजन हाच असतो की जरी महिपत शिखरेवर भरपूर सारे आरोप वगैरे जरी असले तरी देखील हे सगळं काही त्यांनी केलेलं नाहीये, नागराजने त्यांच्याकडनं करवून आणलंय. आणि त्यांची एकंदर चांगली वागणूक वगैरे पाहता, त्यांना झालेला पश्चाताप वगैरे पाहता त्यांना एक संधी मिळायला हवी आहे आणि म्हणूनच कोर्ट त्यांना निर्दोष सोडतंय. तर महिपत आता लगेच देवाचे आभार मानतो आणि सचिनला मिठीच मारतो. त्यावर आता तो त्याचे आभार मानत असतो सचिनचे देखील आणि बोलतो की दीक्षित, हे सगळं काही ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं बघ. नाही म्हणजे त्या परमेश्वरावर तर माझा विश्वास आहेच, पण इथे हे सगळं काही तू मला सोडवण्यासाठी जी काही तडफड केली आहेस ना, त्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं. त्यावर आता सचिन देखील बोलतो की अण्णा, फायनली आता तुम्ही जेलमधून सुटला आहात, तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हो, आता महिपत शिखरे परत एकदा ताठ मानेने समाजात वावरणार आहे. त्यावर आता महिपत बोलतो की नाही दीक्षित, आता नाही जमणार मला ते. नाही, माझा तो माज तिगुरमी सगळं गळून गेलंय आता. आता मला एक गोष्ट कळाली आहे, त्या परमेश्वराच्या चरणी सगळं काही आहे बघ. आता माझी मान कायम खालीच असणार आहे. त्यावर आता सचिन बोलतो की आपल्याला सगळ्यात महत्वाच्या माणसाला ही बातमी सांगायला हवी आहे आणि तो साक्षीला ही बातमी सांगण्यासाठी फोन करतो. तर साक्षी देखील ही बातमी ऐकून खूप एक्साइटेड झालेली असते.
तर परत एकदा सायलीचा सीन दाखवलाय. आता सायली तिच्या खोलीमध्ये आहे, पण तरी देखील ती अजूनही त्या लॉकेटचा, बर्थडेचा तोच तोच विचार करतीये. तर अर्जुन रूममध्ये येतो आणि सायलीकडे तिचा फोन मागतो. तर सायली मात्र अशीच हरवलेल्या अवस्थेमध्ये असते आणि तो फोन ती अर्जुनकडे देतोय. तर अर्जुन मात्र एकटाच बडबडत असतो, की "बायको, मी आता तुझ्या फोनमध्ये ना एक ॲप डाउनलोड करतोय बघ आणि त्या ॲपमध्ये ना तू कधी झोपायचंय, कधी उठायचंय, कधी काय खायचंय बरं, ब्रेकफास्टला काय खायचंय, जेवणात काय खायचंय, सगळं किती पाणी प्यायचंय वगैरे हे सगळं काही ना मी आता यामध्ये अलार्म लावून सेट करून ठेवतोय. तू त्या वेळेला सगळं काही फॉलो करायचंय वगैरे." पण सायलीचा मूड मात्र एकदम ऑफ असतो. त्यावर आता अर्जुन तिला विचारतो, "नाही म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये हे असं पण असतं का? म्हणजे माणूस असं हरवल्यासारखं राहतं का?" "नाही, पण त्या पॉडकास्टमध्ये तर मला असं काहीच सांगितलं नव्हतं." त्यावर सायली बोलते, की "माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय, काय नाही, हे सगळं आता तुम्हाला त्या पॉडकास्टमध्ये सांगणार आहेत का?" त्यावर अर्जुन विचारतो, "नक्की काय झालंय बरं तुला?" त्यावर सायली सांगते, की "काही नाही हो, मी असाच विचार करत बसले होते." आणि तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. आता अर्जुन फोन उचलतो तर चैतन्याला विचारतो, की "काम झालं का आपलं?" त्यावर चैतन्य सांगतो, की "हो, आपलं काम झालंय. पण मी आता जे काही सांगतोय ना ते नीट ऐक. खूप महत्वाची बातमी सांगायची आहे मला तुला." आता अर्जुन लगेच फोन स्पीकरवर टाकतो जेणेकरून सायलीला देखील ऐकता येईल. आणि चैतन्य सांगतो, की "आज सचिनने महिपतला जेलमधून सोडवलंय." त्यावर आता हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुन दोघेही खूप शॉक झालेले असतात. तर अर्जुन विचारतो, "काय? अरे पण हे कसं शक्य आहे बरं? नाही, महिपतवर तर कितीतरी गुन्हे दाखल आहेत आणि त्याला सोडवणं इतकं सहजासहजी शक्य नाहीये. ही बातमी कन्फर्म आहे का? तू कन्फर्म सांगतोयस का?" त्यावर आता चैतन्य सांगतो, की "अरे हो, मी तेव्हा तिथेच होतो. मी देखील त्या हिअरिंगला बसलो होतो." आता मात्र अर्जुन आणि सायली दोघेही खूप जास्त शॉक झालेले असतात ही बातमी कन्फर्म आहे हे कळाल्यानंतर. तर आता अर्जुन फोन ठेवतो आणि सायली आणि अर्जुनचं महिपतबद्दल डिस्कशन सुरू असतं. तर अर्जुन बोलतो, की "सचिन हे असं काही करेल ना असं काही वाटलंही नव्हतं. आणि महिपतला जेलमधनं सोडवणं इतक्या सहजासहजी तर काही शक्य नाहीये. त्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग लागणार आहे. आणि याचाच अर्थ सचिन हे सगळं प्लॅनिंग खूप दिवसांपासून करत होता तर. नाही, मी जे काही समजत होतो ना त्यापेक्षा हा खूप पोहोचलेला निघाला." आणि तेवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि हे सगळं काही ऐकते आणि ती बोलते, की यामध्ये विशेष काय आहे मग?" आता अर्जुन आणि सायली थोडेसे गोंधळून जातात अस्मिताने सगळं काही ऐकल्यामुळे. कारण त्यांना असं वाटत असतं, की आता अस्मिता दुखावेल. पण असं काहीही होत नाही. अस्मिता आता त्यांच्या खोलीमध्ये येते आणि बोलते, की "अरे मग यामध्ये नवीन काय आहे बरं?" "नाही, मी ना आता कुठलाही धक्का पचवायचं ठरवलंय. मी कुठलाही धक्का आता सहजपणे पचवू शकते सचिनच्या बाबतीमध्ये आणि मी तुमच्या दोघांचं बोलणं सगळं काही ऐकलंय. अरे या सगळ्यामध्ये सचिनचा स्वार्थ सुद्धा आहेच की. तो आता महिपत शिखरेचा जावई होणार आहे. आणि खरं सांगू का, ते दोघंही ना एकाच लायकीचे आहेत बघ. अगदी एकमेकांचे जावई आणि सासरे शोभतात आहे." पण ती लगेच आता विषय चेंज करायचा म्हणून बाळाला बोलते, की "बाळा बघ ना, आपण मामा मामीशी खेळायला आलो होतो. पण बघ बरं, त्यांना काही तुझ्याशी खेळायचे असं वाटत नाही." त्यावर अर्जुन बोलतो, की "तुम्ही खेळा, मी खाली जाऊन काम करतो." त्यावर अस्मिता आता बाळाला बोलते, की "बघ ना, तुझा मामा ना नेहमी असाच बिझी असतो." तर इकडे कल्पना आणि प्रताप डायनिंग टेबलवर आता अस्मिताबद्दलच बोलत असतात आणि त्यांचं बोलणं चालू असतं, की अस्मिताला ना चेंज म्हणून का होईना थोडे दिवस कुठेतरी फिरायला वगैरे बाहेर न्यायला हवं होतं आपण या परिस्थितीमध्ये. पण आता तिच्या इतक्या छोट्या बाळाला घेऊन कुठे बाहेर जाताही येत नाहीये. तर आता नक्की काय करावं बरं? तर कल्पना बोलते, की "हो ना, अस्मिताला आणि अश्विनला मन शांत होईल असा दोघांनाही चेंज हवा आहे. आपण काय करूयात बरं? एखादं छोटेखानी गेट टुगेदर वगैरे करायचं का घरातल्या घरात?" तर विमलही तेव्हा तिथेच असते. तर विमल लगेच बोलते, की "वहिनी, काय काय तयारी करायची आहे ना ती सांगा मला." "नाही, आपण ना घरामध्ये असा छोटासा एखादा कार्यक्रम करूच यात. म्हणजे सगळेजण कसं आनंदी होतील."
तेवढ्यातच अर्जुन आता त्यांचं बोलणं ऐकतच तिथे येतो आणि अर्जुनही बोलतो की हो, नाहीतरी घरामध्ये ना अशा आनंदाची आता आपल्याला गरज आहेच. त्यावर आता प्रताप विचारतो, अरे काय झालं, परत काही झालंय का? त्यावर अर्जुन सांगतो की हो डॅड, सचिनने महिपत शिखरेला सोडवलंय जेलमधनं. आता हे ऐकल्यानंतर प्रताप, कल्पना आणि विमर्श देखील खूप जास्त शॉक झालेले असतात की सचिन असं कसं करू शकतो म्हणून. आणि आता पुढे अर्जुन बोलतो की आता महिपत शिखरे बाहेर आल्यानंतर न काय काय करेल ना काहीच सांगता येत नाही. त्यावर प्रताप बोलतो की अरे पण सचिनने महिपत शिखरेला का सोडवलं असेल बरं? तर कल्पना बोलते की मला ना त्या सचिनचा विषय सुद्धा या घरामध्ये नकोय आता. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आणि म्हणूनच आता घरामध्ये आनंद यावा म्हणून काहीतरी कार्यक्रम का होईना व्हायला हवाय. तर विमल देखील बोलते की वहिनी, काय काय तयारी करायची आहे ना मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मी आता लगेच कार्यक्रमाच्या तयारीसाठी लागते. तर इकडे महिपत आता त्याच्या घरी आलेला असतो आणि त्याच्या खुर्चीमध्ये मस्त आता मान टेकवून लोळत पडलेला असतो. आता सचिन आणि तो देशपांडे वकील देखील यावेळेस तिथेच आहे. तर महिपत बोलतो की हा, कुठेही जा म्हणायला, आपलं घर म्हणजे ना आपलं घर असतं. आपल्या घरामध्ये जे सुख आहे ना, जे स्वर्ग सुख आहे ना, ते कुठंच नाही. मला तर त्या जेलामध्ये ना नरकात गेल्यासारखं झालं होतं. त्यावर आता सचिन देखील बोलतो की अण्णा, तुम्ही आता तुमच्याच घरी राहणार आहात, त्यामुळे मनसोक्तपणे या स्वर्गाचा आनंद घ्या. त्यावर आता महिपत त्याचे आभार मानत बोलतो की हा, पण हे सगळं काही ना तुझ्यामुळे शक्य झालंय बघ. काय खातो रे तू नाश्त्याला? नाही म्हणजे एवढ्या सहजपणे मला बाहेर काढलं ते. त्यावर आता सचिन बोलतो की अण्णा, हे सगळं काही ना तुमच्या जेलमधल्या चांगल्या वागणुकीमुळे झालंय, त्यामुळे तुम्हाला कोर्टाने लवकर सोडवलंय बघा. तर महिपत बोलतो, नाही रे, तो वरचा एक आणि हा खालचा एक, तू. नाही, त्या वरच्याला काही देण्याची आपली लायकी नाहीये, पण मग तुला तर मी नक्कीच देऊ शकतो. तुला काय हवंय माग बरं. आता खरं तर सचिनला भरपूर काही हवं असतं, पण तरी देखील नाटक करत तो इथे बोलतो की नाही, मला काहीच नकोय. तुम्ही माझं एवढं मोठं कर्ज फेडलंय, माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं ओझं कमी केलंय, तेच खूप आहे. खरं तर मी अजून काही मागायला नाही पाहिजे तुमच्याकडे, पण तरी देखील ना माझी एक रिक्वेस्ट आहे की माझ्याकडे राहायला घर नाहीये, तोपर्यंत मी इथे राहू का? त्यावर आता शिखरे देखील लगेच त्याला बोलतो की हो, अरे का नाही, तसंही तू माझा जावई होणार आहेस आता, तू बिंदास तिथे राहा. तर लगेच आता हा वकील बोलतो की शिखरे साहेब, माझी एक विनंती आहे. ओ ओ तुम्ही सुटल्यानंतर माझ्या मुलीला सोडवणार होतात ना, आता तरी माझ्या मुलीला सोडवा. त्यावर आता शिखरे बोलतो की काय रे दीक्षित, तू सांगितलं नाही का याला याचं पार्सल बागेमध्ये आहे म्हणून? त्यावर सचिन बोलतो की तुझी मुलगी बागेमध्ये, जा घेऊन जा तिला. आणि आता माने लगेच त्यांचे आभार मानत तिथून निघून जातो. तो निघून गेल्यानंतर महिपत शिखरे बोलतो की बाप लेकीचं नातं ना हे असंच असतं बघा. त्यावर आता लगेच हा सचिन बोलतो की तुम्ही साक्षीशी बोलून घ्या, तिची ना कसली केअर चालू आहे, म्हणजे ती सर्जरी झाल्यानंतर, प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर कसली अशी केअर असते ती चालू असते तिची. आणि महिपत आता लगेच तिला फोन करतो. तर इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय परत एकदा. डायनिंग टेबलवर आता पूर्ण आजी सोडून सगळेजण घरातले जमलेले असतात. आणि आता सायली देखील सांगते की असा घरातल्या घरात गेट टुगेदर कार्यक्रम करण्याची आयडिया ना खूप छान आहे. आणि त्यानिमित्तानेच आपण एक काम करूयात का, अस्मिताच्या बाळाचं बारसं देखील करूयात का घरातल्या घरात छोटेखानी. आता ही आयडिया ना सगळ्यांना आवडते आणि खरं तर अस्मिता अगदी खुश होऊन जाते. ती बोलते की मला ना खरं तर बारशाचा कार्यक्रम असा घरातल्या घरामध्ये करायचाच होता, पण इतकं काही सुरू होतं ना घरामध्ये, त्यामुळे मी कोणाला काही बोलले नाहीये. त्यावर आता अर्जुन देखील बोलतो की चला तर मग अस्मिताईच्या बाळाचं बारसं आणि छोटंसं गेट टुगेदर असे कार्यक्रम आता घरामध्ये होणार आहेत. तर
आणि आता कार्यक्रमाच्या तयारीसाठी कोणी कोणी काय काय कामं करायचेत म्हणून आता सगळेजण कामं वाटून घेत असतात. तर अर्जुन अश्विनला बोलतो की मी सगळी काही डेकोरेशनची तयारी वगैरे करतोय, तू अस्मिताईसाठी आणि तिच्या बाळासाठी काय काय शॉपिंग करायचंय ना ते सगळं काही पाहून घे. आणि हो, छान छान फोटोज पण काढून ठेव हं, जेणेकरून नंतर आपल्याला ते फोटोज पाहता येतील. पण खरं सांगू का, इथे अश्विनचा चेहरा ना थोडा पडलेला आहे. बाकी मात्र सगळेजण आनंदामध्ये आता कार्यक्रमाची तयारीला लागलेत. त्यावर विमल देखील बोलते की वहिनी, मेन्यू काय ठरवायचं आहे ना ते सगळं काही मला सांगा, म्हणजे मला तशी तयारी करता येईल. त्यावर आता विमल बोलते की मी आणि सायली ठरवतो आणि तुला तसं सांगतो की नक्की काय काय ठरवायचंय ते. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे मला पण कोणीतरी काहीतरी काम सांगा ना. आता तिची फिरकी घेत अर्जुन बोलतो, डॅड डॅड मला चिमटा काढा बरं पटकन, हे मी काय ऐकतोय. त्यावर आता प्रताप बोलतो की अरे चिमटा न काढताच मी सांगतो, हे स्वप्न नाहीये, हे खरं आहे बघ. त्यावर आता अस्मिता बोलते की हे काय बरं डॅड, तुम्ही पण त्याला सामील झालात का. त्यावर सायली बोलते की अस्मिता ताई, अहो तुम्ही तर उत्सव मूर्ती आहात, तुम्ही कसलंही काम करायचं नाही, तुम्ही फक्त हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करायचा आणि मस्तपैकी मिरवायचं. त्यावर अस्मिता बोलते खरं तर बाळाचं नाव बाळाची आत्या ठेवते, एक चुलत आत्या आहे बाळाची, पण मीच बोलावणार नाहीये तिला. मला ना त्या लोकांशी आता कसलाही संबंध ठेवायचा नाहीये. त्यावर कल्पना बोलते अगं असं काही नाहीये, बाळाचं नाव मावशीने ठेवलं तरीही चालतं, तू असं कर तुझ्या एखाद्या मैत्रिणीला बोलव ना, ती ठेवेल बाळाचं नाव. त्यावर आता अस्मिता लगेच बोलते माझी सगळ्यात चांगली सगळ्यात जवळची मैत्रीण जी आहे ना ती इथेच आहे घरामध्ये, आणि तिनेच माझ्या बाळाचं नाव ठेवावं अशी माझी इच्छा आहे. ती आता सायलीला बोलते सायली, ठेवशील ना ग तू माझ्या बाळाचं नाव. त्यावर सायली देखील लगेच हो बोलते. आता अस्मिता तिला पुढे बोलते अगं मला जेव्हा गरज होती ना तेव्हा तूच माझ्या सोबत होतीस बघ, माझ्या बाळासाठी मी उभं राहिलं पाहिजे हे तूच मला शिकवलंस, त्यामुळे माझ्या बाळाचं नाव देखील तूच ठेवणार आहेस. तर इकडे प्रिया मात्र आता सगळ्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी सज्ज झालीये. तिने आता कल्पनासाठी पत्र लिहिलंय, म्हणजे लिहिताना दाखवलीये ती पत्र लिहित असते की प्रिय आई, कशी आहेस तू, मला तुझी खूप आठवण येते, मला तुला खूप महत्वाची बातमी सांगायची आहे. नाही, मी आता आई होणार आहे, मी गरोदर आहे, ही गोष्ट मी अश्विनला सांगितली, पण अश्विनने मात्र तेव्हा माझ्यावर नको नको ते आरोप केले. चैतन्य आणि अर्जुनला देखील ही गोष्ट माहित आहे, पण ते काही तुला ही गोष्ट सांगणार नाहीत मला माहित आहे. मी आता काही झालं तरी हे नातवंड तुझंच आहे आणि हे तुझंच नातवंड आहे हे सिद्ध करण्यासाठी मी DNA टेस्ट वगैरे करायला तयार आहे, असं भरपूर असं इमोशनल पत्र आता प्रियाने कल्पनासाठी लिहिलंय. तर इकडे सगळेजण बारशाची तयारीच्या मस्त उत्सवामध्येच असतात, सगळ्यांमध्ये खूप उत्साह संचारलेला असतो. आणि तेवढ्यातच आता सायलीचा फोन वाजतो, अलार्म वाजतो. तर आता सायली तो अलार्म बंद करते आणि तिलाही माहित नसतं की हा अलार्म आता या वेळेला का वाजतोय. त्यावर कल्पना विचारते अगं हे काय, तू या वेळेला का अलार्म लावलाय. त्यावर अर्जुन बोलतो की मीच लावलाय तो अलार्म. नाही, तो तुझ्या झोपेची वेळ झाली आता हे सांगणारा अलार्म आहे, जा बरं तू झोपून घे. त्यावर आता त्यांची मस्करी करत अर्जुनला आता प्रताप बोलतो हे काय, नाही हे काहीतरी नवीनच आहे हा. नाही, आतापर्यंत लोक सकाळी उठण्यासाठी अलार्म लावत होते, पण आता लोक झोपण्यासाठी अलार्म लावतायत, हे मात्र काहीतरी नवीनच पाहतोय मी. त्यावर कल्पना देखील सांगते की सायली, नाही इथे जे काही करायचंय ना ते सगळं काही मी आता पाहून घेईल, तू एक काम कर, तुझ्या खोलीमध्ये जा आणि झोप बरं जरा वेळ. तर आता सगळेजण खरं तर अर्जुनची मस्करी करत असतात इथे. तर इकडे प्रियाने आता मस्त असं इमोशनल पत्र लिहिलंय कल्पनाला, आणि आता ती स्वतःशीच बडबडत असते की आता हे जे काही पत्र लिहिलंय एवढं इमोशनल भरपूर झालं हे, आता हे पत्र वाचल्यानंतर कल्पी तर लगेच विरघळेल तिच्या नातवासाठी, आणि तिच्या नातवासाठी का होईना ती मला इथून बाहेर काढण्याचा नक्कीच विचार करेल. आता ही प्रिया मात्र खूपच डेंजर दाखवली हं.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ती प्रिया ते पत्र आता कॉन्स्टेबलला देते आणि सांगते की लवकरात लवकर हे सुभेदारांच्या घरी पत्र पाठवा म्हणून. तर ती फोन देखील करते पोलीस स्टेशन मधनं सुभेदारांच्या घरी आणि नेमका तो फोन पूर्णा आजी उचलते. तर पूर्णा आजीला ती बोलते की पूर्णा आजी, अगं मी प्रिया, तुझी तन्वी. पूर्णा आजी, मी गरोदर आहे. आणि हे ऐकल्यानंतर पूर्णा आजीला धक्काच बसतो आणि पूर्णा आजी चक्कर येऊनच तिथे कोसळते. तर सगळेजण आता पूर्णा आजीकडे येतात लगेचच धावत. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून एपिसोड अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.